अकोला स्मार्ट सिटी, स्वच्छता अभियान आणि महिला सक्षमीकरण अशा विविध शासकीय योजनांचा मोठा गाजावाजा होत असला तरी अकोला शहरात महिलांसाठी अत्यंत मूलभूत असलेल्या सार्वजनिक प्रसाधन गृहांचीच तीव्र कमतरता असल्याचं विदारक वास्तव आता समोर आलेलं आहे। आपण सविस्तर पाहूयात। अकोल्यात महिलांकरता शौचालयच नाही। अकोल्याच्या महापौर महिला पण शौचालयाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष। महिलांच्या समस्यांना महापालिका सोडवणार का? अकोला शहरात दररोज हजारो महिला शिक्षण, नोकरी, व्यवसाय, खरेदी तसेच विविध कामांसाठी घराबाहेर पडतात। मात्र शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणं आणि वर्दळीच्या मार्गांवर महिलांसाठी पुरेशी स्वच्छ आणि सुरक्षित प्रसाधन गृह उपलब्ध नसल्यानं त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। स्थानिक स्वराज्य संस्थांना दरवर्षी विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होतो। रस्ते, सुशोभीकरण, उद्यानं, विद्युत व्यवस्था यांसारख्या भव्य कामांवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो। परंतु महिलांसाठी आवश्यक असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या उभारणीकडे महापालिका प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतंय। अकोला महापालिकेत आतापर्यंत 9 महापौर झाले, त्यापैकी 6 महिला महापौर झाल्या, तरीही महिलांच्या मुख्य समस्यांकडे महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतेय का, असा सवाल आता महिला विचारतायत। शेगाववरून आलेली आहे मी आणि अकोल्याच्या मार्केटमध्ये मला असं वाटते की शौचालयाची व्यवस्था असायला पाहिजे। कारण आता आजपर्यंत 6 महिला महापौर झाल्या, तर 6 तरी टॉयलेट असायला पाहिजे होते, पण आतापर्यंत एकही नाही झालं। माझी कळकळीची विनंती आहे की एक तरी शौचालय असायलाच हवं। 6 महिला पौर होऊन गेल्या, पण 6 पैकी यांनी आतापर्यंत शौचालय अजूनही बांधले नाही। एक तरी बांधा लागतच होतं। बऱ्याचशा जणांना हा प्रॉब्लेम येतेच। कुठं जायचं, पुरुष असतात, लेकरं असतात आमच्या सोबत, कसं पाठवायचं अशी भीती मनात निर्माण होते। अशी झाली नाही पाहिजे, म्हणून त्या महिलांनी शौचालय बांधलंच पाहिजे। म्हणजे तिथे शौचालय व्हायला पाहिजे, नळ पाहिजे आणि लाईटची व्यवस्था पाहिजे। खेड्यावरून लोक येतात, आम्ही इथून सिटीतून जातो, पण तिथे काहीच व्यवस्था नाहीये। त्याच्यामुळे ही लेडीजसाठी खूप मोठी समस्या आहे आणि ही होणं गरजेचं आहे। सुरक्षा पण पाहिजे, तिथे एक लेडीज पोलीस वगैरे पाहिजे आणि लाईट, पाणी आणि शौचालय। अकोला महापालिकेच्या आम सभेत महिलांच्या सुविधेसाठी सार्वजनिक शौचालयाचा ठरावही पास झाला, मात्र या ठरावाची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। महापौर स्वतः महिला असतानाही महिलांच्या मुख्य समस्यांकडे महापौरांचंच दुर्लक्ष होत असल्यानं महिलांच्या गंभीर समस्या कोण सोडवेल असा प्रश्न निर्माण होतोय। 12 मेला झालेल्या सभेत ठराव घेण्यात आला, मात्र याची अंमलबजावणी कधी होईल हे निश्चित नाही। 12 तारखेला जी आमसभा झाली, त्या आमसभेमध्ये हा विषय आपण घेतलेला आहे। तर सार्वजनिक शौचालयासाठी आपण विषय मंजूर केलेला आहे। मुख्य बाजारपेठ आणि त्याच्यानंतर बस स्टँड जिथे जिथे महानगरपालिकेचे ओपन स्पेस आहे तिथे आपण पे अँड यूज शौचालय बांधणार आहे। शहरातील बहुतांश सार्वजनिक आणि वर्दळीच्या ठिकाणी महिला शौचालय नसल्यानं मोठ्या प्रमाणात महिलांना मनस्ताप सहन करावा लागतोय। या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। आतापर्यंतचे ठराव फक्त कागदावरच राहतात असा आरोप विरोधकांनी लगावलाय, परंतु महिलांसाठी महापालिकेनं शौचालय उभारणी लवकरात लवकर नाही केली तर आंदोलन छेडण्याचा इशारा विरोधकांनी दिलाय। आता लग्न झाल्याचे दिवस आहेत। अकोला शहराच्या आजूबाजूला 200-300 खेडेपाडे जोडलेली आहेत। त्याच्यामुळे हजारो महिला दररोज मार्केटमध्ये येत राहतात खरेदी करण्यासाठी। त्या महिलांसाठी एक स्वच्छतागृह सुद्धा नाहीये। हे किती निंदनीय भाव आहे। मला असं वाटतं की या गोष्टीवर जर अंमलबजावणी केली नाही तर याच्याबद्दल आम्ही तीव्र आंदोलन करू। अकोला महापालिका स्थापन होऊन 24 वर्ष उलटून गेली, मात्र अजूनही महिलांची मुख्य समस्या महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास न येणं
लाजिरवाणी बाब आहे। लवकरात लवकर महिला शौचालयांच्या समस्येचं निराकरण व्हावं हीच अपेक्षा। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।